एकदम सिंपल लिहिले, इन्सर्ट एनी एलिमेंट आणि शब्द लिहिले कुठे पण. दाखव, तिला कळून जाईल. मी असंच करतो. मी इंग्लिश मराठी दोन्ही मिक्स. हा. कोण? नाही, तू वेगळीच आहे, मला माहिती आहे. तुम्ही मोठे माणसं आहे यार, तुम्ही वेगळं करताय, आम्ही कसे आहे. खूप मोठे दिसतंय. काही बोलू नको फक्त. समजतं सगळं मला. काही नाही, जाऊ दे आता. नाही, मी ते नव्हतं बोललं. तू ऐकलंच नाही, जाऊ दे. ते कोणीच नाही ऐकलं, काय बरं झालं कोणीच नाही ऐकलं. साक्षी नाही ऐकलं असं वाटतं म्हणून असं राहिली ती. हा. कोण? हा का? हा, ते समजून घ्या ना जरा. काहीच नाही. बस, झालं तुमचं मिटलं. काय डाऊट आहे का प्रणाली तुम्हाला? काय हिचं नाव काय, विद्या ना? काय? अरे हे तर काहीच नाही यार, मी 20-30 जणांचे नाव पाठ करून बसलो होते एका जागतात. कोण? दीपक सर मला म्हणतात तुलाच नाव आठवतं बघ, त्याच्यामुळं विचारता, मलाच विचारतं ते प्रत्येक वेळेस नाव काय. निखिल. निखिल नावाचा आणि दीपक सरांचा काहीतरी पंगा आहे असं वाटतंय मला, त्याच्यामुळे लक्षात आहे काय. सावध रे निखिल जरा. हा का? मला पण असंच बोलतात ते. म्हणजे तू काय चपकात असं मान्य करतोय? काय बोललास? मग काय आलास? हा. बरोबर आहे. ते जो काय केलं असेल ना की सिगरेट काय म्हणतात ते हानिकारक आहे, आपण हे पिऊन संपवून टाकू त्या टाईपचे. काय पासवर्ड? वायफायचा पासवर्ड आहे का तुमच्याकडे? आहे ना, हा, त्याच्या अपेक्षा. चला, पॅरेज रिझन AR 9595 काय ठीक आहे. हम्म, कोणता टॉपिक घ्यायचा आपल्याला? नेस्टेड लूप, पॅटर्न प्रोग्राम्स, ब्रेक. हे ब्रेक कंटिन्यू पास तुम्हाला माहिती आहे का? दाखवून देऊ. पास नाही माहिती ना? चला आपण हा, ती काय घेणार आहे मी, टाइमपास करून आपण काहीतरी. त्याच्यात पास आहे ना. तुम्हाला जो काय ऐकायचा का प्रोग्रामॅटिक केली? कंटिन्यू ब्रेक पास. ठीक आहे, चला तुम्हाला जर ऐकायचंच आहे चोप तर आम्ही सांगतो ना. आता मला सांगा फंक्शन मध्ये काय पास करेल मी?
नाव काय व्हेरिएबल? टाइम म्हणजे काय पास करले पुढं? टाइम पास करेल आपण हे. समजलं का? काय पास करेल मी? टाइम पास. ठीक आहे. तुम्ही पण काय करणार आहे? टाइम पास करणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता समजा एक फंक्शन लिहून ठेवले मी, ठीक आहे. पण मला या फंक्शनचं इम्प्लिमेंटेशन नाही करायचं. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? आता मी फंक्शनचं सिग्नेचर लिहिलंय, ठीक आहे. म्हणजे फंक्शन काय घेतं, ठीक आहे, कोणते पॅरामीटर घेतं. पण मला फंक्शनचं इम्प्लिमेंटेशन नाही लिहायचं. मी फक्त काय करेल, सोडून द्यायला. पण असं सोडलं चालेल का? बघा, मी फक्त त्याच्या खाली काय करतो, प्रिंट करतो. इथं रेड लाईन येते बघा, काहीतरी काय एक्सपेक्टेड इंडेंटेड ब्लॉक. बरोबर. म्हणजे काय, हे फंक्शनचं काहीतरी ते लिहावं लागेल तुम्हाला. ऍटलिस्ट प्रिंट लिहा, काहीतरी ते लिहून सोडून द्या, ठीक. पण जर मी हे काढून टाकलं, काय येतंय? एरर येतोय. कारण का मी या फंक्शनचं इम्प्लिमेंटेशन लिहिले का? नाही. मग जस्ट इन केस तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन डिफाईन करून ठेवायचं, फक्त काय त्याचं नाव लिहून ठेवायचं आहे. पण तुम्हाला इम्प्लिमेंटेशन नाही करायचं. तुम्ही काय म्हणले की मी फंक्शन भरून ठेवतो, मला हे करायचं आहे, ठीक आहे, पण मी नंतर करणार. मग तुम्ही काय शब्द टाकता? पास. बरोबर. समजलं काय? पासचा काय की याला सोडून द्या, बघ, लेट इट पास, ठीक आहे, असं. हां, इग्नोर करायचं इन शॉर्ट. ठीक आहे. टेल टाइम मी काय केलं, पास केलं. म्हणजे काय, फंक्शनचं सिग्नेचर लिहून ठेवलं. इम्प्लिमेंटेशन केलंय का अजून मी? नाही. कसा टाइम देणार मला? काय मॉर्निंग असेल तर मी काय म्हणणार, गुड मॉर्निंग. समजा 12च्या आत टायमिंग असेल तर काय गुड मॉर्निंग, 12 नंतर असेल तर काय गुड आफ्टरनून. याला टेल टाइम मी काय म्हणतो, से ग्रीटिंग असं काहीतरी म्हणतात. म्हणजे सेन्स बनल्याचा. म्हणजे टाइम पास केला हे तुम्हाला नाही का, टाइम काय म्हणू, गुड मॉर्निंग का गुड आफ्टरनून काय म्हणायचं ते मेन्शन करेल. ठीक आहे. याचं इम्प्लिमेंटेशन लिहिलं का मी? नाही. म्हणजे यूज केस समजला का काय? पास. ठीक आहे. अजून एक बघू आपण, फॉर लूपच्या सोबत चालतं. फॉर आय इन रेंज 1 to 10, 1 to 11 करू. ठीक आहे. आणि ह्या लूपचं मी काय करणार मला माहित नाही, ठीक आहे, पण मी तो नंतर यूज करेल. मी काय वर्ड यूज केलं इथं, कोणता कीवर्ड आहे हा? पास. म्हणजे काय, लूप डिफाईन करून ठेवला मी, पण त्या लूपचं काय, लूप सोबत काय इम्प्लिमेंटेशन करेल का मी? नाही. मी काय म्हटलं, पास. ठीक आहे. टाइमपास झाला आता. ठीक आहे. आता आपण काय करू, ब्रेक स्टेटमेंटवर जाऊ. ठीक, ब्रेक स्टेटमेंट. आता सिम्पली काय करू, फॉर आय इन रेंज 1 to काय करतो मी, 11 करतो. ठीक आहे. आणि मी म्हणतो, जेव्हा माझा जो नंबर आहे, ठीक आहे, तो =5 होऊन जाईल, तेव्हा काय करायचं मला, थांबायचंय. मी काय केलेलं, ब्रेक. ठीक आहे. आणि जोपर्यंत नाही होते तोपर्यंत काय करेल, प्रिंट करीत राहील. कशाला? नंबरला. ठीक आहे. त्याला आय ऐवजी नंबर देतो मी, तुमचं ना कन्फ्युजन कमी होते. बरोबर. आता त्याचं आउटपुट काय आहे सांगा बरं. जे प्रिंट स्टेटमेंट ते ब्रेकच्या आधी का नंतर आहे? हा, ब्रेकच्या नाही ना. बघ ना, लाईन बाय लाईन. मग हे जे प्रिंट स्टेटमेंट आहे, हे ब्रेकच्या आधी आहे का नंतर आहे? नंतर आहे ना. मग हा लूप कसा चालेल बघा. 1 साठी ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? इटरेशन असं चालतं ना, 1 2 3 4 5. मग जेव्हा नंबरची व्हॅल्यू 1 राहील, इज 1 = 5. नो, फॉल्स. मग काय नंबर प्रिंट होईल मग? 1. बरोबर. हे बघा, नंबर असं स्टार्ट होईल ना, काउंटिंग असं चालेल ना. बरोबर ना. हा. मग 5 होईल का प्रिंट? काय प्रिंट झालं बघा. 22 काढून टाकतो हा. हम्म. काय आलं, कितपर्यंत प्रिंट झालेली तुला दिसतंय का आउटपुट? कॉन्फिडन्स असं सगळं दिसतंय ते. काय ज्यांना दिसतं त्यांनी सांगा, कुठपर्यंत प्रिंट झाला? 4 पर्यंत. म्हणजे काय, ही कंडिशन ट्रू झाली, तो लूपच्या काय आला, बाहेर पडला. त्यांनी पुढला पार्ट घेतला का? नाही. काय गेलं, थांबून घेतलं डायरेक्ट. ब्रेकचा अर्थ काय, डायरेक्ट थांबणं. स्टॉप म्हणजे एकदा थांबला की थांबलाच. ठीक आहे. याच्या विरुद्ध काय बघा आता, ब्रेक ऐवजी मी याला लूपला कॉल करतो, मी कॉपी करतो. ठीक आहे, सिम्पल. आणि ते काय टाकतो मी, कंटिन्यू टाकतो. आता कंटिन्यूचा अर्थ काय माहिती, म्हणजे काय,
नंतर हे प्रिंट होईल का मग 5 साठी, नंबर 5 साठी प्रिंट होईल का? नाही होणार, कारण काय तो काय म्हणतो, नंबर 5 आलाय, तू डायरेक्ट कंटिन्यू कर. याच्या खालचा जेवढा पण पार्ट असेल तो काय करायचा, स्किप करायचा डायरेक्ट. कंटिन्यू काय करतं, स्किप करतं. कंटिन्यू थांबवतं का? तुम्ही कंटिन्यू किती वेळा करू शकता, एक वेळा करू शकता, 2 वेळा करू शकता, 3 वेळा करू शकता. फॉर एक्झाम्पल हे बघा, मी जर म्हटलं जेव्हा नंबर इक्वल टू 5 असेल किंवा नंबर इक्वल टू काय असेल, 8 असेल, तर नंबर 5 आणि 8 साठी नंबर प्रिंट होईल का? नाही होणार. तो कशासाठी होईल, फक्त 1 2 3 4 आणि नंतर 9 10. बरोबर. बघा, त्याला मी काय करतो, कमेंट करतो. काय चुकलं माझं आता? काहीच नाही चुकलेलं. हम्म. आलं का? 1 2 3 4 5 झालं का प्रिंट? नाही, 6 7 9 10. बरोबर. बस एवढाच फरक आहे, कंटिन्यू आणि ब्रेक मध्ये. याचं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं मी समजा, तर हा हा फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा कॉफी शॉप चालवताय, ठीक आहे. कॉफी कॉफीमध्ये समजा 2 3च मेनू काहीतरी असेल, ग्रीन काय म्हणते सॉरी, हॉट कॉफी कोल्ड कॉफी 2च मेनू, ठीक आहे. लाटे काय असेल ते बाकीचे, मी एवढं नाही कॉफी घेत, ठीक आहे. 2 3च पेल, ठीक आहे. काय समजते मला काय म्हणतोय तू, ठीक आहे. हा माहिती आहे मला, ठीक आहे. 5 आणि हा काय म्हटलं, कॉफी शॉप आहे आणि 2च मेन्यू समजा, काय हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी. जर समजा मी कस्टमर आहे, ठीक आहे, आणि मी तिला म्हटलं हॉट कॉफी द्या, तो काय करेल, की हॉट कॉफी बनवायला सुरुवात करेल. मी जर परत आलो म्हटलं कोल्ड कॉफी द्या, तो काय करेल, कोल्ड कॉफी बनवायला सुरुवात करेल. मी जर वेगळीच मागितली कॉफी, तो काय म्हणेल माझ्याकडे नाही, तो त्याला सोडून देईल आणि काय करेल, कंटिन्यू नेक्स्ट कस्टमरकडे जाईल. त्याला आलं लक्षात आहे. कंटिन्यूचं एक्झाम्पल जनरल लाईफमध्ये. आणि ब्रेकचं जर एक्झाम्पल द्यायचं ठरवलं समजा, तर कसं देता येईल? हम्म? हा ठीक आहे, चालेल. अशीच अपेक्षा होती एक्झाम्पलचं मला, ठीक आहे. समजा हा तुम्ही समजा काय म्हणता, ऑर्डर्स घेऊ राहिले, ठीक आहे. परत कॉफी शॉपचं एक्झाम्पल, तुम्ही एका वेळेस काय करू शकता, 10 ऑर्डर घेऊ शकता, ठीक आहे. पहिली ऑर्डर घेतली, चालून दिलं. दुसरी ऑर्डर घेतली, चालली, ठीक आहे. जेव्हा तो ऑर्डरचं काउंट 10 होईल, तुम्ही काय करशाल, थांबशाल आणि ऑर्डर घ्याल का आता? नाही, तुम्ही काय म्हटलं, ब्रेक, ठीक आहे. आणि जेव्हा ते ऑर्डर्स परत 0 होतील समजा, ठीक आहे, तुम्ही असंच ठरवेल की 0 ऑर्डर होत नाही तोपर्यंत नवीन ऑर्डर घ्यायचं नाही. जेव्हा ऑर्डर संपतील सगळ्या, पूर्ण 0 काउंट होऊन जाईल, सगळ्या ऑर्डर पूर्ण झाल्या, तुम्ही काय करायचं, परत ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करशाल 1, आणि परत 10 झाले तर काय करायचं, ब्रेक करशाल. आलं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही रिअल लाईफ प्रोग्रामसाठी ऍप्लिकेशन्स बनवता, तेव्हा तुम्हाला असा यूज केस दिसेल की तुम्ही इथं कंटिन्यू किंवा ब्रेक स्टेटमेंट यूज करशाल. आलं. आणि हे पासचं समज, हे पास फक्त मी पायथन मध्ये पाहिले, ठीक आहे. अजून कोणते लँग्वेज मध्ये, जावा स्क्रिप्ट आय थिंक त्याच्यात नाही, C++ मध्ये पण नाही, सी मध्ये पण नाही, ठीक आहे. बाकी रस्ट आणि त्यांच्यात आहे का नाही ते नाही माहिती, पण पायथन मध्ये आहे. समज इम्प्लिमेंट तुम्ही काय करता, नंतर म्हणते मी नंतर करेल, ठीक आहे. इथं फक्त तुम्ही काय करता, फंक्शन सिग्नेचर लिहून ठेवता जे असेल ते. तर बघा इथं फंक्शन सिग्नेचर लिहिले मी, ठीक आहे. आणि नंतर काय केलं, पास टाकला, म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन नंतर केलं. आलं. कंटिन्यू, ब्रेक, आणि अजून काय घेतलं मी, पास. ओके. पण सांगितलं मी, स्टार्ट लूप थ्रू, ठीक आहे, बेसिक वाईल लूप, लूप इन साइड, मॅट्रिक्स ऑपरेशन पण सांगितलं ते, आठवतंय ना? 2D मॅट्रिक्स कसं करतात, रिव्हर्स ट्रायंगल, ठीक आहे, पिरामिड पॅटर्न, कंटिन्यू, इंट्रोडक्शन टू लिस्ट, म्युटेबल, ठीक आहे. म्युटेबल म्हणजे काय, चेंज होऊ शकतं काय, लिस्ट ऑपरेशन, ॲडिंग एलिमेंट्स झालं, रिमुव्हिंग झालं, ठीक आहे. लिस्ट मेथड हे पण झालेलं आहे. त्याच्यानंतर फाइंड लार्जेस्ट नंबर, हां, एक दाखवून देतो चालू चालू तुम्हाला. बोलून घे तुमचं काही डिस्कशन असेल तर, मला माहिती राहतं प्रत्येक वेळेस. बोला.
झालं ना आता? आता लक्षात आहे रे. लक्ष द्या सगळ्यांनी. आता मला सांगा याच्यातला लार्जेस्ट नंबर कोणता आहे? 3 आहे. तो प्रिंट करायचा सिंपल काय करेल मी? प्रिंट मॅक्स ऑफ माय नंबर्स. काय प्रिंट होईल आता? काय प्रिंट झालं बघा? 3. मग बरं काय 3 प्रिंट झाला. आणि मिनिमम नंबर प्रिंट करायचा सिंपल काय करेल? मिन. आलं लक्षात? बस मॅक्स मिन फंक्शन पण झालं. शॉपिंग कार्ट हे बघा. हे तर स्किप वाला आहे बघा, स्किप वाला आहे ठीक आहे. बिगिनर प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 100. ठीक आहे. इवन नंबर्स, ऑड नंबर्स कसे प्रिंट करायचे माहिती आहे का? इवन नंबरसाठी काय क्रायटेरिया आहे? काय क्रायटेरिया आहे? नॉर्मल टर्म मध्ये सांगा मला. मॉड्युलस 0 पाहिजे. म्हणजे परफेक्टली डिवाइड बाय 2 झालं पाहिजे. ऐकू आलं का पण तिला तुझे सांगितलं कानात? काय ग? प्रांजलच ना बरोबर? हा ऐकू आलं तुला? एखादा नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहे का नाही आपण कसं चेक करतो? त्याचा मॉड्युलस काय पाहिजे? 0 पाहिजे. म्हणजे रिमाइंडर काय 0 पाहिजे. 15चा रिमाइंडर काय सांगा बरं? 15चा रिमाइंडर 15 जेव्हा मी डिवाइड बाय 2 करेल त्याचा रिमाइंडर काय येईल? 1 येईल. बरोबर. म्हणजे हा नंबर ऑड आहे का इवन आहे? ऑड आहे. मग सिंपल आहे. मला जर फक्त ऑड नंबरची लिस्ट पाहिजे तुम्ही सिंपल काय करेल? सिंपल लिहिल. हे बघा आता मी सिंपल लूप वापरतोय. इथे इंडेक्स वाला वापरतोय फॉर्मॅट में नाही. डायरेक्ट काय फॉर एलिमेंट इन अरे. आणि इथं काय म्हणेल मी? इफ नंबर मॉड्युलस ठीक आहे 2 इक्वल्स टू काय? 0. आपल्याला इव्हन नंबर प्रिंट करायचे बरं का सध्या एवढं लक्षात ठेवा. गोल काय आपलं? इव्हन नंबर्स पाहिजे. मग सिम्पली काय करेल मी? प्रिंट नंबर. आणि एकाच लाईनीत प्रिंट करायचं म्हणून काय लिहिल? एंड लिहिल आणि स्पेस देऊन सोडून देईल. झाले प्रिंट 2 आणि 4. बरोबर. जर आणि मला जर ऑड नंबर प्रिंट करायचा असेल तर मी काय करेल? सिम्पली नॉट इक्वल टू 0 करेल किंवा इक्वल टू 1 कंडिशन असे पण लिहू शकतो मी. बरोबर ना? याला जर इक्वल टू 1 केलं तर हे काय करेल? कोणते नंबर प्रिंट करेल आता? ऑड नंबर. ठीक आहे. 2 4 1 3 सॉरी हे तर पहिले वाले नाही सॉरी. सेपरेट टाकतो मी. म्हणजे समजून जाईल. हा. ते तर पहिले काय झाले? इवन नंबर प्रिंट झाले आणि नंतरचे बघा याच्या नंतरचे कोणते नंबर आहे? ऑड नंबर्स प्रिंट झाले. आलं लक्षात? काय काय समजलं? लिह ना मग. काय नाही केलं काय समजलं? तुला काय समजलं नाही ते? कसली स्टेटमेंट? कसं हा लिहू शकतो ना. मोहित समजलं काय? तुम्ही बॅचला ते किती? 15 आहे का? आणि किती जण येईल? 5 6 11. बरोबर मोजली ना मी? 11 जण येईल. मोज नाही एकदा.
पण टोटल 11 जण येईल ना आज. मॉडेलच काय रिमाइंडर आहे नाही मोबाईल निगेटिव्ह निगेटिव्ह एलिमेंट्स कोणते काय निगेटिव्ह टू मी जर म्हटलं निगेटिव्ह टू ऑड येते काय सर्च मार निगेटिव्ह टू and what number or something anyone झालं का तुझं लिहून साईन येतो तो एक प्रकारे त्याचा मॅग्निट्यूड मॅटर करतो इन शॉर्ट मल्टिप्लिकेशन टेबल तुम्ही प्रोग्राम लिहू शकता का मल्टिप्लिकेशनचा 2चा पाडा लिहायचा सिंपल किंवा 9चा पाडा लिहून टाका मी एक एक्झाम्पल दाखवतो सिंपल पाडा आपण कुठून ते कुठपर्यंत मोजतो सांगा बरं 1 टू काय 10 ना बे एक बे बे 2 4 काय असेल ते बरोबर 10 पर्यंत जातो मला समजा 2चा लिहायचं टेबल ऑफ काय लिहिलं मी समजा टेबल ऑफ असं काहीतरी बनवलं मी ते लिहिलं 5 ठीक आहे मला काय 5चा पाडा पाहिजे मी सिंपल काय केलं फॉर आय इन रेंज काय 1 टू 11 बरोबर आणि प्रिंट काय करेल सिंपल टेबल ऑफ ज्याचा पाडा येतो आणि आय बस झालं का 5 10 15 50 पर्यंत गेला असं 7चं कसं करशाल तुम्ही लिहून का कोड करशाल बरोबर काय नाही केली सगळ्यांना करायला लावेल मी सर मी तुम्हाला सांगेन अजून मला येतो. समजतंय का वैष्णवी कॉंग्रॅच्युलेशन बजेट रिवर्स पण का बरं
काय लाव ना, काही tension नाही. बरोबर जवळ आहे. फक्त use करू नका. काय चुकतं? 11 to 1 जाते का रिव्हर्स ऑर्डर करता येईल पास करायचं सेट करता येईल. 3 to 1 टाकून बरोबर आहे. हा. नाही 1 ठेव आणि नंतर निगेटिव्ह. अजून एक issue दिसतो. सेवनचा बारा प्रिंट एकदम सिंपल घेऊन 5 वाला कुठून चालू होते स्टार्ट करून पाहिजे 10 टाक आणि आपल्याला 1 पर्यंत जायचे मी तर काय 0 समजलं आणि निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह दिसतं का एवढं बारीक फोन मला दिसतंय चलो रिवर्स मध्ये प्रिंट करत हा उलटा उलट्या टायमाला आता मला एक सांगा तुम्हाला फर्स्ट एन नॅचरल नंबरची सम पाहिजे तर कसं करता तुम्ही लूप लावून कसं केला असता एक सिंपल सांगेन मॅथमॅटिकल गोष्ट फर्स्ट नॅचरल नंबर म्हणजे समजा पहिले 4 पर्यंत कसं करू शकता याचं तुम्ही एक तर नॉर्मल तुम्ही काय करू शकता लूप लावू शकता बरं असं लिहू शकता तुम्ही आता बघा हा सम नावाचा कीवर्ड आहे ना तुम्ही असं नॉर्मल व्हेरिएबल म्हणून यूज नाही करू शकत कारण का तो एक रिझल्ट कीवर्ड आहे बघा डायरेक्ट सजेशनवर आले मी याला काय शकतो असं लिहू शकतो टोटल सम कारण हा काय रिझर्व कीवर्ड नाही पायथन मध्ये 0 केला स्टार्ट आणि कितीपर्यंत पाहिजे मला 4 पर्यंत मग काय करेन फॉर नंबर इन रेंज 1 टू किती 4 ना मग 5 लिहावं लागेल मला आणि काय करेल टोटल सम प्लस इक्वल टू नंबर आणि याचं आउटपुट काय टोटल सम काय चुकलं माझं बरोबर तर आहे काय आलं मोजा बरं किती 1 + 2 किती 3 + 3 आणि 6 + 4 10 बरोबर ते काय केलं मी अशी सम कॅल्क्युलेट केली लूप लावून मॅन्युअली मला जर वाटलं तर असं पण करू शकतो तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म्युला तर आठवत असेल ना n × n क्रॉस n + 1 / 2 सिम्पल हे बघा मला इथपर्यंत नंबरची सम पाहिजे तुम्ही हा मॅथमध्ये बघितलं असेल ना आपलं बघा सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर ठीक आहे तो हा वाला आहे असं आधी तर काय होतं मी रॅन्डम नंबर पकडले होते पण मला काय करायचं एखाद्या अरे मधले जे नंबर्स आहेत त्यांची सम पाहिजे म्हणजे काय नम्स इक्वल्स टू 1 10 11 ठीक आहे यांची सम पाहिजे तर मी सिम्पल काय केलं असतं इथे इंडेक्स टाकला असता आणि इथं काय केलं असतं नम्स ऑफ इंडेक्स केला असता आणि तो ऍड करीत गेला असता
पायथन मध्ये अजून एक सिंपल शॉर्टकट आहे काय, सम. बस, रिटर्न होऊन जाईल बघा. आलं का 22? 1 + 10 11, 11 + 11 22. आलं. इनिशियलायझेशन करेल ते. टोटल झिरो, सम इज मोजतोय ना, मग झिरो पासून स्टार्ट करेल. मग एक आणि एक नंबर ऍड करीत जाईल त्याच्यात असं. जो प्रोग्राम लिहिले पहिला तो काय, सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स आहे. ठीक आहे, मला 4 पर्यंत संपायचे. तुम्ही काय केलं, नंबर उचलला आणि तो टोटल ऍड केला. आणि नंतरचा जो प्रोग्राम आहे त्याच्यात काय करेल मी एखादा इंटिजर अरे देईल मला, त्याच्यामध्ये एलिमेंट्स त्यांचे संपायचे. मग मी काय सिम्पली सम ऑफ नम्स, बस इतकंच करेल. उद्या येताना तो पॅटर्न प्रिंट करून आणशाल का, 1 1 2 1 2 3, तो प्रोग्राम करून आणायचा. ठीक आहे. वन वन राहील, नंतर 1 2 राहील, 1 2 3 असा पॅटर्न आहे. हा, तो ट्रायंगल पॅटर्न. तुम्हाला जर लई इच्छा असेल तर रिव्हर्स मध्ये प्रिंट करून दाखवा. ठीक आहे, असं फ्लिप करा सिंपल. म्हणजे काय, 1 2 3 4, 1 2 3, 1 2 आणि 1. अजून थोडं चॅलेंजिंग करायचं असेल तर असं करू शकता. जे नंबर सिक्वेन्स मध्ये प्रिंट होत आहे ना, बघा असं दाखवतो मी तुम्हाला. 4 3 2 1 3 2 1, असा प्रिंट करीत असेल जम. काय स्टारच येत नाही, बाकीचं काय करणार. बरोबर ना. हे जेव्हा तुम्ही प्रोग्राम सॉल्व्ह करता ना, चॅलेंज नाही आला तुमचं तसंच राहून जाईल, काही होत नाही. अरे वा, त्याच्यामुळे आवाज कस काय आला एवढा मोठा? कोणाचा फोन येतो? हा, तुझं असतं तर मग पहिले बुक्का टाकला असता नाही. हे चला आता नेक्स्ट करू आपण. हे तुम्ही नंबर, हा प्रोग्राम तुम्ही स्वतः लिहा बरं का. चेक प्राईम नंबर लिहू शकता का? हा, ती म्हटली हा चला ते लिहून आणायचं. ठीक आहे, चेक कर ना ट्राय. कोण नाही म्हणते तुला. ऍटलीस्ट प्राईम नंबरची डेफिनेशन काय आहे ते बघू ना, म्हणजे मला एक्सप्लेन करणं सोपं जाईल. येशील ना बघू प्राईम नंबरची डेफिनेशन. कोणाला माहिती प्राईम नंबर काय आहे? हा, असे नंबर जे स्वतःच्या आणि वनच्या. हा बरोबर. झिरो प्राईम नंबर आहे का? -1. 1 हा प्राईम नंबर आहे का? 2 हा प्राईम नंबर आहे का? असा कोणता प्राईम नंबर जो काय म्हणता, इवन पण आहे? 2 आहे. बाकी आहे कोणते प्राईम नंबर इवन का? बरोबर. जो पुढला त्याच्या 2 नंतर जो पण नंबर असेल तो काय, 2 डिव्हिजिबलच होईल इवन नंबर. त्याच्यामुळे तो कोणता एकच इवन प्राईम नंबर आहे, बाकी सगळे काय ऑड आहे. ठीक आहे, प्राईम नंबरची डेफिनेशनच अशी आहे की काय, 1 पासून जे पुढले असतील. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हम्म.
इनपुट कसं घेतेस बरं? जोरात बोल थोडं. बरोबर. आणि जे बाय डिफॉल्ट त्याचा टाईप काय असतो सांगा बरं, जे इनपुट येतो त्याचा टाईप काय? स्ट्रिंग असतो. स्ट्रिंग असतो त्याला काय करतो आपण, इंटिजर मध्ये मॅप करतो नंतर, जर गरज पडली तर. मी जर म्हटलं, एक्झाम्पल द्यायचं ना तुम्हाला, समजा स्ट्रिंगच आहे का नाही, प्रिंट ऑफ 1 प्लस, त्याचं आउटपुट काय आहे सांगा बरं. 22 कोणाचं मत आहे? तुझं आहे का? तुझं आहे का? अरे वा. काय काय आलं? स्ट्रिंग कनेक्टेड होते बरोबर ना? याचं काय होईल? हा प्रोग्राम तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये गेला असताना याचा आउटपुट असतं. हा तेच तर म्हणून म्हटलं जावास्क्रिप्ट मध्ये, पायथन मध्ये नाही बोललो मी. जावास्क्रिप्ट मध्ये काय काय होऊ शकतं ना, तुम्हाला आयडिया पण नाही. ठीक आहे. हे काय आलं, इश्यू आहे. ठीक आहे, हा एरर थ्रो करतोय. मग आता जे इनपुट घेतोय ना आपण ते बघू. इनपुट 1 नावाचं व्हेरिएबल घेतला आणि इनपुट काय म्हणतो, एंटर इनपुट 1 आणि एक इनपुट 2 घेतो, काय इनपुट एंटर इनपुट 2. आणि सिम्पल काय करू आपण, प्रिंट इनपुट 1 प्लस इनपुट 2 बरोबर. इनपुटला काय पाठवणार आहे मला नाही माहिती. ठीक. एंटर इनपुट मी काय टाकतो, थांबा आपण थोडा स्पेस देऊ म्हणजे ना आयडिया होऊन जाईल काय चालू आहे. हा, आता मी काय टाकतो, 1 1 11. काय आउटपुट आलं? स्ट्रिंग आहे म्हणजे काय, टाईप स्ट्रिंग आहे, पण झालं मला इंटिजर मध्ये मॅप करायचं तर मी काय करेल, इंट. अरे यार शॉर्ट मध्ये. आता काय होईल, तो स्ट्रिंगला कसं कन्वर्ट करेल? आला का 22? म्हणजे काय, मॅप करावं लागेल आपल्याला, म्हणजे इंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल शॉर्ट. तर रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम लिस्ट फाइंड फॅक्टोरियल ऑफ 5, डेट नंबर गेसिंग गेम. ठीक आहे, नंबर गेसिंग गेम बनवायचं का? म्हणजे काय, आपण एक असं ठरवू की एखादा नंबर घ्यायला, ठीक आहे, कम्प्युटरने एखादा नंबर स्टोर, आणि मी गेमचे रूल काय सांगतो सिंपल. जो नंबर कम्प्युटर ठरवेल, ठीक आहे, कम्प्युटर बिटवीन अ रेंज ऑफ 1 to 10. 1 to 10च ठेव रेंज, ठीक आहे, इन्क्लुझिव्ह रेंज आहे बरं का. ठीक आहे. वी हॅव टू गेस अ नंबर. अ नंबर इच टाइम. इफ वी गेस अ नंबर करेक्ट, इफ वी गेस अ नंबर करेक्टली, ओके, द प्रोग्राम स्टॉप्स एल्स कंटिन्यू. म्हणजे काय, चालूच राहील. आता त्याचं कोड कसं बनवू आपण, दिस ए नंबर गेम डॉट पाय. सिंपल एक प्रिंट स्टेटमेंट लिहितो मी, वेलकम गेम. ठीक आहे, गेस ए नंबर. ठीक आहे, गेस ए नंबर. आणि तुम्हाला मी नंबर कुठपर्यंत गेस करायचं ते ना सांगणार, कारण तुम्हाला मी आधीच सांगितलं 1 to 10 मध्येच राहील तो. ठीक, इन्क्लुझिव्ह रेंज. आणि आपण काय करणार, व्हाईल स्टार्ट करून देणार. ठीक आहे, कधीपर्यंत, जोपर्यंत ट्रू. म्हणजे काय, जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालूच राहणार. ठीक आहे, ट्रू आहे, व्हाईल ट्रू म्हणजे काय. इन शॉर्ट सांगा बरं, हा कुठपर्यंत चालू, जर मी असंच सोडून दिला, काही कंडिशनच नाही लावली, ब्रेक नाही लावला, काहीच नाही लावला, इनफायनाईट चालला. ठीक, पण आपण यावेळेस काय करणार, इनपुट घेणार युजरकडून. ठीक, गेस नंबर काय करणार आहे, इनपुट. ठीक आहे, एंटर युअर गेस्ट नंबर. घेतला. आपण नंबरच टाकणार आहे माहिती मला, मग याला कशात कन्वर्ट करणार, कशात कन्वर्ट करणार आहे त्या स्ट्रिंगला.
एंट मध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि मी काय करेल, तो चेक करेल माझा जो नंबर असेल, ठीक, एक व्हेरिएबल करतो मी क्रिएट, काय, डिसाइडेड नंबर. ठीक आहे. असं समजा हा मला माहितीच नाही, यांनी काय ठेवलेलं, 8 ठेवेल. ठीक आहे. हा नंबर आपल्याला माहितीच नाही समजा. मी काय करतो, जोपर्यंत लूप ट्रू आहे, ठीक आहे, तोपर्यंत इनपुट घेत राहील. आणि जेव्हा गेस्ट नंबर इक्वल्स टू काय होईल, डिसाइडेड नंबर, तेव्हा काय होईल, मी म्हणल प्रिंट यू गेस्ट करेक्टली यू वॉन. ठीक आहे, तू जिंकला. आणि काय सिम्पल ब्रेक टाकून दे. म्हणजे जेव्हा तो नंबर गेस करेल करेक्टली, तेव्हा काय होऊन जाईल, तो गेम स्टॉप होऊन जाईल. नाहीतर काय होईल, नाहीतर एल्स लावू शकतो एकतर मी. ठीक आहे. नाही तर डायरेक्ट विदाउट एल्स पण करू शकतो, कारण ह्याच्यानंतर इफ नंतरचं काय डायरेक्ट ब्रेकच हो राहिला, म्हणजे तो लूपच्या बाहेर आहे. सिम्पल काय नाही तर प्रिंट ट्राय अगेन. आणि परत काय होईल, तो इनपुट मागेल माझ्याकडे. बघा आता कसं चालतंय हे. काय, वेलकम टू गेस्ट नंबर, वेलकम टू गेम. ठीक आहे, वेलकम टू गेम, एंटर युअर गेस्ट नंबर. डिसाइडेड नंबर काय सध्या, पण मी टाकतो आता 1. काय आलं, ट्राय अगेन. बरोबर, मी 10 टाकला, काय आलं, ट्राय अगेन, एंटर युअर गेस्ट नंबर. 9 टाकला, 3 टाकला, 8 टाकला, काय आलं, यू गेस्ट करेक्टली यू वॉन. आहे का नाही सिम्पल. बरोबर आहे. ठीक. आता हा प्रोग्राम समजला ना? हा तुम्ही उद्या करून आन्सर. ठीक. आणि जो उद्या ऍबसेंट राहील त्याचं मी मंडेला चेक करेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. समजलं, हा गेस्ट नंबर कसा गेला. असंच तुम्हाला करायचं आहे प्रोग्राम्स. त्याच्यात काय डाऊट आहे का, काय म्हणजे पुढे अडचण इथं, इथून. हम्म. 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 हा. कॉम्प्युटरने कोणता नंबर ठेवले आतमध्ये, 8 आहे. असं समजतो, आपल्याला माहितीच नाही. आपण काय करतो, आपल्याला माहितीच नाही नंबर काय आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला एक रेंज देईल त्याने, काय 1 to 10 मध्येच तुम्ही गेस करायचं आहे. ठीक आहे, एकदम सिम्प्लिसिटीसाठी 1 to 10 मध्येच गेस करायचं आहे. आणि जो कम्प्युटर ठेवील नंबर, त्याच्या डोक्यात काय असेल मेमरीमध्ये, तो काय रे 1 to 10 रेंज मध्ये, 10 रेंज मध्येच राहील. ठीक आहे. मग आपण काय करतोय, ही कंडिशन समजते काय, हे काय करतोय. हा, पण इथे ट्रू लिहिले मी, डायरेक्ट ट्रू लिहिले मी. याचा अर्थ काय, ट्रू म्हणजे काय, ट्रू म्हणजे ट्रूच आहे. ठीक आहे. व्हाईल ट्रू म्हणजे काय, कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे काय आलं, तो लूप मध्ये गेला. ठीक आहे. मी तर ट्रू का बरं लिहिलं, मला लूप मध्ये जायचंच आहे, कसं करून लूप मध्ये जायचंच, मग काय केलं म्हणून मी तर डायरेक्ट ट्रू टाकला. ठीक आहे. कारण मी लूप मध्ये गेल्याशिवाय मला कळलं का नंबर कोणता गेस केलेला आहे. नाही, मला जर लूप मध्ये जायचंच आहे, मी काय देईल, स्टार्टिंगला अशी कोणतरी कंडिशन लिहिली जी ट्रू असेल. मी काय केलं, ट्रू वाली कंडिशन लिहिली. बरोबर. गेस्ट नंबर, नंबर घेतला मी पहिल्यांदा, काय टाकलं इथं, काय 1 टाकला. मी जो नंबर देईल तो काय, मी स्वतः टाकला, युजर. समजा तू युजर आहे, मी कम्प्युटरचा, तू कोणता नंबर टाकला, आणि माझ्याकडे कोणता नंबर आहे, माझा मी जो नंबर, माझ्याकडे जो नंबर आहे 8 आणि तुझा नंबर 1 मॅच होतोय का, म्हणजे ही कंडिशन काय आली, फॉल्स झाली. हे एक्झिक्यूट झालं का, मग हा लूप थांबला का. त्याने काय म्हणलं, ट्राय अगेन. मी काय म्हणलं, ट्राय अगेन. तू काय करशील परत, टाकला, तू म्हणे 10 टाकला मी, परत तुझा नंबर 10 आहे, माझ्याकडे 8 आहे, मॅच होतोय का. तू काय केलं, ही कंडिशन ट्रूच झाली नाही, एक्झिक्यूटच झाली नाही, इथं काय ट्राय अगेन. आणि नंतर तू लास्ट टाइम टाकला 8, कंडिशन काय आली, ट्रू झाली. हा, सॅटिस्फाईड ट्रू काय असेल, प्रिंट काय टाकले, यू गेस्ट करेक्टली, आणि ब्रेक, तिथून बाहेर पडलो मी. ठीक आहे, इथूनच ब्रेक केलं. याच्या पुढे जायचा प्रयत्न केला, काय काय असेल ते, लूपच्या पण बाहेर आलो बघा मी. ठीक आहे. एक तर 2 वेळी मी काय करू शकतो, व्हाईल लूपच्या बाहेर येऊ शकतो. एक तर इथली कंडिशन काय आली पाहिजे, फॉल्स झाली पाहिजे.
किंवा मी एक तर ब्रेक स्टेटमेंट लावू शकतो आतमध्ये कुठेतरी, ते काय लूपच्या बाहेर येऊन आलं. ब्रेकच्या जागेवर else use केलं असतं. काय ब्रेकच्या जागेवर else use केलं असतं. मग तू अजून ही कंडिशन ट्रू होऊन पण तू परत इनपुट मागितलं असतं, बघायचं. काय यू गेस करेक्टली यू वॉन, जिंकल्यानंतर गेम थांबायला होता, थांबला का नाही, आलं लक्षात. मग इथं ब्रेक लावला आता समजा मी, तर आता थांबाल का प्रोग्राम टर्मिनेट करा डायरेक्ट. तसे काय केलं, यू गेस करेक्टली यू वॉन, थांबला, बरोबर. आलं लक्षात काय आहे? बस का आता काय काय एक प्रकारे लॉटरीचं तिकीट काढण्यासारखं आहे, समजून घ्या. नंबर लॉटरी गेस नाही करायचं तुम्ही, असा त्या सारखा गेम येतो. समजलं का निखिल, मोहित, भूमिका, प्रांजल, हे तुझं नाव विसरलो मी, तुझं नाव काय काय प्राची, हा ठीक आहे आता लक्षात आहे. प्रणाली समजलं का, वैष्णवी, हिचं काय, विद्या, साक्षी आणि अजून हर्षदा, अजून काय राहिलं कोणी, प्रशांत, ते माहिती मला, प्रशांत, रोहित, निखिल, चालेल सगळं काही विषय नाही. काही समजलं नसेल तर विचारा मला बिनधास्त. कालचं लक्षात आहे का? हम्म. फॉर लूप वाला काल कोणते कोणते टॉपिक घेतले, एक एकाने बोल, तू अजून काय घेतलं होतं, तेवढंच घेतलं होतं. स्विच झालं ठीक आहे, अजून मॅट्रिक्सचं काय घेतलं होतं आपण, नेस्टेड मध्ये घेतलं होतं बरोबर. टू डायमेन्शनल मॅट्रिक्स होता का वन डायमेन्शनल होता का दोन्ही पण होते एक्झाम्पल मध्ये, थ्री डायमेन्शनल कधी घेतला मी. हा किती डायमेन्शनल आहे, आता किती डायमेन्शनल झाला, टू डायमेन्शनल झाला. आणि जर परत आता किती डायमेन्शनल झाला, बघा ना किती नेस्टिंग आहे. हा बाहेरचा ब्रॅकेट आहे म्हणजे किती, एक आहे ठीक आहे, पहिली लेवल झाली, त्याच्यानंतर परत एक लेवल गेला, कितवा झाला, दोन, आणि परत एक गेला काय झाला, तीन लेवल झाले बरोबर. आणि हे तर काय क्लोजिंग ब्रॅकेट आहे, संपला, बाहेर परत बाहेर आलो, परत ही पहिली लेवल होती, दुसरी, आणि नंतर काय तिसरी, म्हणजे किती डायमेन्शनल आहे, थ्री डायमेन्शनल आहे. नाही असंच होतं ते, व्हिज्युअलाइज नाही करतात लवकर गोष्टी कधी कधी. क्यूब पाहिलं काय का क्यूब, सॉल्व्ह करेल का? काय म्हणतात त्या क्यूबला, काय म्हणतात आपण, सो सॉल्व्ह रुबिक्स क्यूब्स, ठीक आहे सर. वन डायमेन्शनल टू डायमेन्शनल विजिट करा. वन डायमेन्शनल म्हणजे काय, एक सिम्पल एक्स ऍक्सिस धरा. टू डायमेन्शनल म्हणजे काय, असा आणि असा, ठीक आहे. आणि थ्री डायमेन्शनल म्हणजे काय, त्याला डेप्थ साईड, समजलं का? त्या साईड, तस हा असं आहे ते. तुम्ही बघा थोडस, तुम्हाला लक्षात येईल. कोणता इथं, हा मी टू डायमेन्शनल मॅट्रिक्स ठेवतो म्हणजे ना कम्प्युजन, थ्री डायमेन्शनल लिहिला तरी व्हिज्युअलाइज ना.
हा बोल आता. कॉमध्ये वाटतंय का तुला येलो नंतर? झाला ना, हा ओपन पण झाला ना, एंड पण झाला. वन टू हा. इथं देईल कॉमा देईल तू त्याच्यानंतर. हा एक मिनिट, हा लक्षात ठेव. मला समजतं तुला काय म्हणणं आहे माझ्या मते. ठीक आहे, आता थ्री डायमेन्शनल बनवायचं आहे ना. असं म्हणते का? इथं याच्यानंतर. पूर्ण मॅट्रिक्स आहे ना पूर्ण. मला लक्षात नाही काय त्या ओरिजिनल. थ्री ब्रॅकेट थ्री डायमेंशन. ते काढून टाकतो मी. हा मग करतो ना, पहिला झाला. हा, असं म्हणायचं सर. पहिला. ठीक आहे. आणि हा क्लोज कुठं होतोय? इथं होतोय. ठीक आहे. नंतर हा दुसरा. हा क्लोज कुठं होतोय? इथं. आणि दुसऱ्यामध्ये परत एक लिस्ट आहे बघा. तिसरा हा क्लोज झाला. बरं. याच्या आतमध्ये लेवल गेलो का? नाही, ती लेवल संपली. परत काय, हा तिसरा आहे बघा. अरे खूप भारी नोट्स आहे. डायरेक्ट टॉपर येऊन जाशील तू. नाही आता मी सिरियसली तारीफ करतोय तर मजाक वाटतंय कोणाला? आणि ज्यांची मजाक घेत त्यांना वाटतं तारीफ करतोय. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे sir. मला एक सांगा, तुम्ही आता घरून कोणते कोणते प्रोग्राम करून आणसाल? नंबर, प्राईम नंबर वाला अजून. प्राईम नंबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. तो आणि पॅटर्न वाला बघा, 1 1 2 3 सिम्पल वाला बघा. हा, आणि तुम्हाला जर लय ऍडव्हान्स करायचं असेल तर उलट पण ट्राय करून बघा. ठीक आहे. असं नाही चालत, असंच करावं लागतं ते. अजून अजून कोणता प्रोग्राम करता? हा गेसचा नंबर आहे ना, तो पण करून आणा. अजून हा करता का? फॅक्टोरियल वाला करता का? फॅक्टोरियल वाला कोण हो म्हटलं? प्रांजल करून आणशील का? पहिले तुलाच विचारेल मी. आज कसं आलं गेलं विचारलं होतं पहिले. विचारलं होतं. हिला विचारलं होतं आहे ते मी. तुलाच विचारलं ना. हा ठीक आहे. आणि नंतर तिकडे हिला विचारलं होतं मी, विद्याला वाटतं. बरोबर. लक्षात ठेवा. आणि तुझा पण नंबर आहे भूमिका. ठीक आहे, 2 नंबर तुझाच आहे आता. फॅक्टोरियलचा तू पण करून आणशील. अजून कोणते नंबर करता सांग, अजून कोणते प्रोग्राम करता? टोटल 4 झालेले आहे. अजून आहेत का मनात कोणता एकदम प्रोग्राम? नाही, इव्हन वाटतं खूप झालं ते एकदम सिम्पल आहे, त्याच्यात काही नाही. अजून करता करता.
अजून एक सिंपल प्रोग्राम घ्या. वोटिंग करतो बघा आपण. हा, झालंय का? हा, चला. दोन गप ठेवला असतं तोच प्रोग्राम दिला असता तुम्हाला, पण आता तुमची इच्छा आहे तर. असं कोणतं योग? काय 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 जोरात बोल ना. प्रॉब्लेम मानला. लागलंच. काय करायचंय? एक इनिशियल बॅलन्स आहे तुमचा, ठीक आहे. म्हणजे ATM विड्रॉवल वाला करा तुम्ही, ठीक आहे. मी सांगतो कसं. एक इनिशियल बॅलन्स राहील. तुम्ही काही अमाऊंट सेट करा. तुम्ही एकतर काय म्हणता, दोन गोष्टी करू शकता, एक तर क्रेडिट किंवा डेबिट, ठीक आहे. इनिशियल बॅलन्स काहीतरी ठेवा, क्रेडिट आणि डेबिट, ठीक आहे. तुम्ही युजरकडून इनपुट घ्यायचं की तुम्हाला क्रेडिट करायचं एक डेबिट, ठीक केलेलं आहे का आधी? केलेलं आहे का प्रोग्राम आधी? हां, ठीक आहे. क्रेडिट करायचं आहे का डेबिट करायचं ते घ्यायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर युजर काय करेल, एक इनपुट देईल, ठीक आहे. तो जर म्हटला समजा 1 टाकला, समजा 1ला तुम्ही असं अजून करेल क्रेडिट, मग त्यांनी टाकलं 1000 आणि इनिशियल अमाऊंट काय होती 0. आणि तुम्ही काय कराल 0 प्लस 1000, आता बॅलन्स काय झाला 1000, ठीक आहे. आणि नंतर परत तुम्ही दुसऱ्या वेळेस विचारलं तुम्हाला काय करायचं, आता क्रेडिट करायचं की डेबिट करायचं आहे. तुम्ही काय म्हणले डेबिट करायचं आहे. तुम्ही त्यासाठी ऑप्शन ठेवला तर 2 आणि तुम्ही अमाऊंट टाकली 500. 1000 मायनस 500 काय होतं? ठीक आहे, 500, बरोबर. मग आता बॅलन्स किती राहिला? हां, असं त्याला किती वेळा करून द्यायचं आहे, क्रेडिट किंवा डेबिट दोन्ही? 10 वेळा करून द्यायचं आणि 10 वेळाचं झाल्यानंतर तुमचा बॅलन्स किती उरलाय तेवढं दाखवायचं. आणि अजून एक चेक लावायचं बरं का, डेबिट जेव्हा करतोय ना तेव्हा अकाउंटमध्ये जेवढा बॅलन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही काढता आलं पाहिजे. आलं? तू इनिशियली काही अमाऊंट सेट कर, तू किती क्रेडिट कर, किती हा, तुझ्या अकाउंटवर 10 रुपये आहे, तू 100 रुपये काढू शकते कधी? नाही. म्हणजे काय, जो अमाऊंट टाकतोय ती काय पाहिजे 10 किंवा 10पेक्षा खाली पाहिजे, बरोबर. आणि अजून एक, तुम्ही पैसे काढायला जाता तुम्ही असं लिहिता का -100, म्हणजे मला वजा 100 अशी अमाऊंट काढते का? मग जो नंबर काढणार आहे तो काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. 0 चालेल का? 0 अमाऊंट कधी क्रेडिट किंवा डेबिट करता का तुम्ही? मग तो पण चेक लावायचा आहे, ठीक आहे. थोडे चेकचा विचार करा तुम्ही. अजून पण चेक लावा पॉईंटवरती नंबर. हा हा, ते तुम्ही डिसाईड करा कसं ठरवशाल तुम्ही. 1 टाका, 2 मॅप करा. अजून एक, युजरनी समजा नंबर इनपुट नाही केला, त्यांनी स्ट्रिंग इनपुट केली, तर त्याला काय म्हणायचं, इनव्हॅलिड इनपुट, असा पण मेसेज टाकायचा आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला लयच इच्छा असेल अजून एक सांगतो, की त्याला 50,000च्या वरती अमाऊंट क्रेडिट किंवा डेबिट नाही करून, ठीक आहे. 50,000 काय अप्पर लिमिट आहे, त्यांनी जर त्याच्यावरती टाकला तर ते पण मेसेज टाकायचं काय. आता याच्यात मजा येईल तुम्हाला काय चेक्स लावायला. एकदम सिंपल प्रोग्राम आहे, पण जिथं चेक्स लावायची गोष्ट येते ना, तुम्ही एज केसेसचा काय विचार करू शकता, ते चॅलेंजिंग पार्ट असतं ना. एज केसेस म्हणजे असं जिथं ब्रेक होऊ शकतो प्रोग्राम. स्विच केसेस सारखं नाही एज केसेस. एज केस म्हणजे काय, समजा
तुम्ही अशी कधी कंडिशनच पाहिली नाही, ठीक आहे. अशी कंडिशन पाहिली की तो प्रोग्राम क्रॅशच झाला असं सांगायचं. मग त्याचं काहीतरी हँडल करावं लागेल ना तुम्हाला. असेल. समजलं ना, एखादा प्रोग्राम बनवलाय का त्यांनी, त्याच्यात फक्त मेनूमध्ये हॉट कॉपी आणि कोल्ड कॉपी, त्या प्रोग्रामवर मी टाकलं वेगळंच काहीतरी. तुम्हाला मला तर काय माहितीच नाही, आता काय करायचं मला समजत नाही. ठीक आहे. पण जर एखाद्याने डोकं लावलं असतं, तो म्हटलं असतं याने जरी दोन्ही पैकी काही टाकलं नाही, तर त्याला सिंपल सिंपल काय म्हण, आमच्याकडे अवेलेबल नाही, दुसरं काहीतरी माग बस. त्यांनी प्रोग्राम क्रॅश नाही होत. ठीक आहे. याला म्हणते एच केस हँडलिंग. कोणी टीएस शब्द माहिती ऐकला तुम्ही? ठीक आहे. समजलं. करू आजचं सेशन एंड मग. ठीक आहे. आणि उद्या करून आणा. ठीक आहे. 5 प्रोग्राम दिले आय थिंक. हा 5 दिले ना मी. ठीक आहे. आणि प्राईम नंबरचं ते पहिले करून दाखवणार मला, आणि त्याच्यानंतर ती प्राईम नंबरचा तुम्हाला दोघींना विचारेल पाहिजे. हा फॅक्टोरियल आहे का, सॉरी, हा फॅक्टोरियलचं. ठीक आहे. प्राईम नंबरचा तू आहे का, हा सॉरी, प्राईम टाइम. ठीक आहे.